मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दरवर्षीच्या IPL मध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या टीम्स. मुंबईची चर्चा होत असते यावर्षी पण जिंकणार का असं म्हणून, आणि RCBची चर्चा होत असते यावर्षी तरी जिंकणार का असं म्हणून. आता मागच्या 4 वर्षात गणित बदलली. म्हणजे कसं, तर मुंबईनं 2020 नंतर IPL जिंकलेली नाही. 2022च्या मेगा ऑक्शन नंतर त्यांची कोर टीम विखुरली. पोलार्ड रिटायर झाला आणि यावर्षी रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पंड्या कॅप्टन झाला. तिकडे RCB ट्रॉफी पासून लांब राहिलीच, पण कोहलीनं कॅप्टन्सी सोडली. ABD रिटायर झाला. बऱ्यापैकी नवे प्लेयर्स आले, पण 2024ची IPL मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी एकाच प्लेयर भोवती फिरत राहिली, हार्दिक पंड्या. मुंबईचं गणित कसं बिघडलंय हे तर सगळ्यांनी पाहिलं, पण हार्दिकमुळं RCBचंही वाटोळं झालंय. कसं तेच पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी बघू सध्याची परिस्थिती. सोमवारी मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच हरली. मुंबईचा या सीझन मधला 8 मॅचेस मधला हा 5वा पराभव. मुंबईनं 3 मॅचेस जिंकून 6 पॉइंट्स मिळवलेत. त्यामुळं इथून पुढे असलेल्या 6 मॅचेस पैकी कट टू कट मॅचेस मुंबईला जिंकाव्या लागतील, नाहीतर मुंबई ट्रॉफी पर्यंत लांब, प्लेऑफ्स पर्यंत पोहोचणं अवघड आहे. आता हेच RCBचं बोलायचं झालं तर रविवारी KKR कडून हरल्यानंतर RCBनं पॉइंट्स टेबल मधलं शेवटचं स्थान कायम ठेवलं, कारण 8 मॅचेस पैकी एकच मॅच जिंकून त्यांचे पॉइंट्स आहेत फक्त 2. साहजिकच त्यांना इथून पुढची प्रत्येक मॅच जिंकावी लागेल, चांगला रन रेट ठेवावा लागेल आणि बाकीच्या टीम्सचे रिझल्ट आपल्या बाजूने लागावेत अशी ही अपेक्षा करावी लागेल. थोडक्यात काय, तर RCB आणि मुंबई या दोन्ही टीमसाठी या IPLचा डाव फसलाय आणि या गोष्टीला जबाबदार असण्याचं बोट जातंय हार्दिक पंड्याकडे. 2 टीमचा बाजार एकट्या हार्दिकमुळे उठला, पण कसा, तर याची सुरुवात झाली नोव्हेंबर 2023 मध्ये एका व्यवहारापासून. हा व्यवहार कुठला, तर गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या ट्रेड होऊन मुंबई इंडियन्स मध्ये आला, मुंबईचा कॅप्टन बनला. पण हे सगळं इतक्या सहज झालं नाही. हार्दिकला टीम मध्ये घ्यायला मुंबई इंडियन्सला 17.5 कोटींचा एक प्लेअर सोडावा लागणार होता. म्हणजे त्यांना हार्दिकला टीम मध्ये घेण्यासाठी लागणारे पैसे मिळतील. त्यांनी निवडलं कॅमेरॉन ग्रीनला. पण ग्रीनला ट्रेड करावं, सोप्या भाषेत सांगायचं तर विकावं कुठल्या टीमला हा प्रश्न होताच. इथं ऑप्शन आला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अर्थात RCBचा. ABD रिटायर झाल्यानंतर त्याची जागा भरून काढायला ग्लेन मॅक्सवेलला घेतलं, पण तरीही फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरचा, ओव्हरसीज बॅटरचा प्रश्न राहत होता. RCBनं तो मिटवायचं ठरवलं कॅमेरॉन ग्रीनला घेऊन, त्याच्यासाठी 17.50 कोटी रुपये मोजून. बरं, हे सगळं घडलं कधी, तर IPLच्या ऑप्शन आधी. आता ऑप्शन मध्ये खर्चाचं एक लिमिट असते. अमुक टीमला तेवढीच अमाऊंट खर्च करता येते. RCB कडे यंदाच्या ऑप्शन आधी सगळ्यात जास्त 40.75 कोटी रुपये होते. म्हणजे त्यांना पॅट कमिन्स 2दा घेता आला असता. पण RCBनं काय केलं, तर या 40 कोटी मधले 17.50 कोटी रुपये ग्रीनसाठी खर्च केले. त्यामुळं जेव्हा ऑप्शन आलं तेव्हा RCB कडे टीम उभी करायला फक्त 23.25 कोटी रुपये होते. ऑप्शनच्या आधी RCB कडे फक्त एकच टॉपचा बॉलर होता, मोहम्मद सिराज. त्यामुळं त्यांना चांगले बॉलर्स घेणं गरजेचं होतं. पण त्यासाठी लागणारा पैसा त्यांनी कॅमेरॉन ग्रीनला टीम मध्ये घ्यायला लावला आणि बट्ट्याबोळ झाला. त्यात सिराजचा फॉर्मही नसल्यानं RCBची अवस्था अशी झाली की 200चं टार्गेट असलं तरी RCBचे बॉलर 17 ओव्हर्समध्येच आवर्त घेतात. त्यांच्या बॅटर्सनं 300 केले तरी जिंकायची गॅरंटी नाही असं म्हणून मापं काढली जातात. चांगले बॉलर्स भरती करून घ्यायची संधी RCBनं घालवली कॅमेरॉन ग्रीन आणि हार्दिक पंड्याच्या ट्रेडमधून. आता ग्रीनला घेण्याचं RCBचं तेव्हाचं कारण सिंपल होतं. ग्रीननं 2023च्या सीझन मध्ये 452 रन्स केलेले, एक सेंचुरीही त्याच्या नावावर होती, 6 विकेट्स काढलेल्या. त्यामुळे RCBनं जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे लावले होते. पण हाच ग्रीन यंदाच्या IPL मध्ये फेल गेला. त्यानं 6 मॅचेस मध्ये फक्त 74 रन्स केलेत आणि विकेट्स घेतल्यात फक्त 4. त्यात ग्रीन खेळतोय 5व्या किंवा 6व्या नंबरवर. त्यामुळं त्याला म्हणावी तशी संधीही मिळत नाही आणि त्याचा रोल नेमका काय हे क्लिअरही होत नाही. साहजिकच RCBच्या नावापुढं जिंकण्याचे 2 पॉइंट्स लागत नाहीत. आता याला हार्दिक कसा जबाबदार आहे हे नंतर बघू. आधी बघू मुंबईची अवस्था. मुंबईनं या IPL मध्ये आतापर्यंत 3च मॅचेस जिंकल्या आहेत. त्यातही एकाही मॅच मध्ये हार्दिकचा म्हणावा तसा प्रभाव दिसलेला नाही. उलट चेन्नई वर्सेसची मॅच हार्दिकच्या ओव्हरमध्ये धोनीनं मारलेल्या 20 रन्समुळे हारली. राजस्थान विरुद्ध मोठा स्कोर करायचा चान्स असताना हार्दिकनं फक्त 10 रन्स केले.
यावरून त्याच्यावर टीका होते. टॉप ऑर्डर खाऊन स्ट्राईक रेट पुश करत असताना हार्दिकचा स्ट्राईक रेट 120च्या दरम्यान अडकतो आणि मुंबईच्या हातून चान्स मिस होतो. ज्या फिनिशिंगसाठी हार्दिक ओळखला जायचा ते चान्सही हार्दिक अगदी सहजपणे घालवतोय. हार्दिकनं या IPL ला 8 मॅचेसमध्ये 151 रन्स केलेत आणि विकेट्स काढल्यात फक्त 4. बरं, हे त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंगचं झालं. हार्दिकच्या कॅप्टन्सीवरून मुंबई इंडियन्समध्ये नाराजी असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या. विषय फक्त बातम्यांपुरता मर्यादित राहिला नाही, तर प्लेयर्सची ग्राउंडवरची रिॲक्शन आणि मोहम्मद नबी सारख्या प्लेयरची इंस्टाग्राम स्टोरी यातूनही दिसून आलं. पंजाब विरुद्धची मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेल्यानंतर रोहित शर्मानं फील्ड सेटअप केल्याचंही दिसून आलं. ती मॅच मुंबईनं जिंकली. थोडक्यात हार्दिक कॅप्टन म्हणून मुंबईच्या टीममध्ये ऍक्सेप्ट झाला आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर 8 मॅचेस होऊन गेल्या. मुंबईनं त्यातल्या 5 मॅचेस हरल्या तरीही मिळालेलं नाही. मुंबईच्या अवस्थेला हार्दिक पांड्या जबाबदार आहे. तो कॅप्टन म्हणून चुकलेले निर्णय आणि प्लेअर म्हणून झालेला खराब परफॉर्मन्स यामुळे. हाच हार्दिक RCBच्या अवस्थेला कनेक्ट होतो तो ट्रेडमुळे. ग्रीन RCB कडे जाण्याचा काहीच विषय नव्हता किंवा RCB त्याला टार्गेट करत होती असंही नव्हतं. पण मुंबईनं हार्दिकला टीममध्ये घ्यायला पैसे हवेत म्हणून RCBला ऑफर दिली. RCBनेही हा डाव खेळायचं ठरवलं आणि कुठंच पिक्चरमध्ये नसताना हार्दिक पांड्यासाठी झालेलं 17.50 कोटींचं डील RCBला बॅकफुटवर घेऊन गेलं. मागच्या काही सीझनमध्ये प्लेऑफ पर्यंत पोहोचलेल्या, जिंकतील असा चान्स निर्माण करणाऱ्या RCBला निम्म्या IPL नंतर पॉइंट्स टेबलच्या शेवटी राहावं लागले. एक हार्दिक पांड्या 2 टीम्सची जहाजं बुडवून बसलाय. खरं तर यात गुजरात टायटन्सचाही नंबर लागला असता, पण नवख्या शुभमन गिलनं त्यांचं जहाज तरंगत ठेवले. बाकी तुम्हाला काय वाटतं? मुंबई आणि RCB हार्दिक आणि ग्रीनच्या जोरावर कमबॅक करू शकतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि IPL बद्दलच्या इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बुलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.